दुकानात पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल। हिंगोली शहरात ढगफुटीसारखा पाऊस, शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ। ग्रामीण भागातही पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं मोठं नुकसान। हिंगोलीमध्ये नालेसफाईच्या कामात दिरंगाई, तुफान पावसानंतर नाल्यातलं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांचे हाल। हिंगोली शहरात ढगफुटीसारखा पाऊस, संत नामदेव हळद मार्केट यार्डमधील हळद भिजली। लिलाव होऊनही व्यापाऱ्यांनी हळद मोजून न घेतल्यानं हळद भिजल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील चिंचोली गावाला वादळाचा तडाखा, 7 ते 8 घरांवरील छत उडाल्यानं मोठं नुकसान, भरपाई देण्याची गावकऱ्यांची मागणी। नाशिकमध्येही पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। शहरातील अनेक भागात पावसामुळे वाहतूक कोंडी। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, दुकानांचे पत्रेही उडाले, झाडांचीही मोठी पडझड झाली। रायगडच्या माणगावात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। रायगड जिल्ह्याला पुढील 2 दिवस येलो अलर्ट। तुमसरात वळवाचा पाऊस, प्रचंड उकाड्यानंतर मेघगर्जनेसह पावसाची हजेरी, नागरिकांना दिलासा तर भात पिकाला लाभ। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वळवाच्या पावसाचा मोठा फटका, गेल्या आठवड्याभरात जवळपास 240 हेक्टर क्षेत्राचं नुकसान। फळबागा आणि भाजीपाल्याच्या नुकसानांचे पंचनामे सुरू असल्याची कृषी अधीक्षकांची माहिती। जालन्यात वीज कोसळल्यानं 2 तरुणांचा मृत्यू, शेतात काम करत असताना घडली घटना, वीज कोसळल्यानं जालन्यातील 2 दिवसात 4 जणांचा मृत्यू। नांदेडच्या उमरी तालुक्यातील सिंधीताडा गावात पाणी टंचाईमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रशासनाने तात्काळ मदत करण्याची गावकऱ्यांची मागणी। जळगावच्या 40गावमध्ये आमदार मंगेश चव्हाणांचा ठिय्या, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 3 लाखांची खंडणी मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। लातूर जिल्ह्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांचं धरणे आंदोलन, आंदोलनात 200हून अधिक कृषी सहाय्यकांचा सहभाग। वर्ध्यातील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांचं धरणे आंदोलन, विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यक आक्रमक झाल्याची माहिती। खरीप हंगामाच्या तोंडावर यवतमाळमधील कृषी सहाय्यकांचं कामबंद आंदोलन, राज्यातील 9000 कृषी सहाय्यक आंदोलनात सहभागी। कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचं धरणे आंदोलन, विविध प्रलंबित मागण्यांसाठी सातारा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या येवल्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गोरख संत यांचं उपोषण, कांदा खरेदी प्रक्रियेत केलेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी या मागणीसह अन्य मागण्यांसाठी उपोषण। गोंदियामध्ये कृषी सेवकांचं आंदोलन, आश्वासन देऊनही मागण्या मान्य न झाल्यानं कृषी सेवक आक्रमक, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, कृषी सेवकांची भूमिका। देहूमधील पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान देण्याची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा खंडित, यंदा संस्थांच्या मालकीची बैलजोडी खरेदी करण्याचा संस्थांचा ऐतिहासिक निर्णय। वेगवान घडामोडीनंतर पाहुयात काही बातम्या सविस्तरपणे। ऑपरेशन सिंदूरच्या माहितीसाठी स्थापन केलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून राजकारण सुरू झालंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी या शिष्टमंडळावर